विश्वास 11 कळवा या संघाकडून नेहमीच चांगल्या पद्धतीने उचलला जातो, पण आज प्रिन्स 11 कासा रोडवली या संघासमोर कशा पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते तो येणारा काळ ठरवणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, बघा वेळ झालेली आहे 3:53 2 मिनिटात पहिला बॉल डिलिव्हर झाला पाहिजे. हॅलो, हे बघा आपल्याला 25 मिनिटाचा कालावधी 5 षटकं पूर्ण करायला आम्ही वारंवार आपल्याला पुश करत राहू, म्हणजे वारंवार सूचना देत राहू समालोचनाच्या माध्यमातून. वेळेचं बंधन महत्वाचं मित्रांनो, वेळ पाळा, काळ तुम्हाला पाळेल, कळ सोडा, काळ तुम्हाला दाबेल. प्लीज जरा. तर पहिल्या षटकासाठी कासार रोडवली एक्सप्रेस लखन जाधव तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, एक परफेक्ट पीस ऑफ बॉलिंग, परफेक्ट पीस ऑफ स्टार्टिंग ज्यांच्या वतीने नेहमीच आपण पाहतो ते लखन आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते राईट हँडेड बॅटर सूरज. उष्णता तर सूर्याची या मैदानावर जाणवतेच आहे. आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये सुद्धा सूरजचा तो चमकदार खेळ पाहायला मिळेल का. नॉन स्ट्राईक एंडला आपण अक्षय यांना पाहतोय. विश्वास 11 कळवा या संघाकडून हे दोन फलंदाज स्टार्ट देतील. मोहम्मद वरेकर आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहणार आहोत. गणवेश प्रत्येक संघाला आपण वितरित करतो, पण मोहम्मदच्या साईजची टी शर्ट कुठल्याच आयोगाला सापडत नाही. त्याचमुळे प्रत्येक ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजेच मोहम्मद वरेकर विकेटकीपरच्या भूमिकेत पाहायला मिळते. चला मॅच ऑन. ऑल द बेस्ट कळवा, ऑल द बेस्ट कासरवली. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार लखन जाधव ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर लखनच्या विरोधात उलट दिशेने खेळण्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला, पण त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं होत नाही कनेक्शन, जातोय हा डॉट बॉल. स्ट्राईक एंडला सूरज आहे. सूरजकडे आहे अनुभव, सूरजकडे आहे कलात्मकता, सूरजकडे आहे बॉडी ऍडजस्टमेंट, पण पहिल्याच चेंडूवर उलट दिशेने खेळण्यासाठी तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे असायला हवा टॉप लेवलचा. या बहुमूल्य स्पर्धेत खेळताना पहिला चेंडू जातोय हा डॉट. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन गली, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल मेल आणि या सिंगलने धावफलक सुरू होतोय विश्वास 11 कळवा या संघाचा. बघा लखन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला सूचित करतायत की आपल्याकडे जर इक्विपमेंट्स आहेत, गॉगल्स, कॅप, त्या गोष्टी तुम्ही परिधान करायला हव्यात, कारण एकदा का चूक झाली तर एक्सक्यूज देऊन चालणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे. प्रतिस्पर्धी संघ चुकांचा आढावा घेण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्यामुळे आपण पाऊल प्रत्येक जोखमीने उचलायचे, सावधानीने उचलायचे. हो यावेळेस फोर्स केलाय बॉलला क्षेत्ररक्षक मिडॉनचा. अयूब कॉल देतोय आणि त्या ठिकाणी बघा चांगला झेल करुणने स्वीकारलेला आहे. खूप चांगली ऍडजस्टमेंट दोन क्षेत्ररक्षकांची. फलंदाज होतोय फेल. धक्का क्रमांक 1 विश्वास 11 कळवा. तर गतवर्षीची विजेता टीम आहे प्रिन्स 11 कासरवली, जो युवासेना चषक गेल्या वर्षी झाला होता. त्यावेळेला कासरवली हा संघ जिंकला होता. मग अयूबने खूप चांगलं उदाहरण सेट केलेलं आहे. अयूब सुद्धा पोचू शकले असते, उजवीकडे सरकून ते बॉलवर जाऊ शकले असते, पण त्यांनी पाहिलं होतं की करण जवळ आहे. त्यामुळे कुठलाच दुजाभाव न ठेवता आपण एका संघामध्ये खेळत असताना प्रत्येकाला ती संधी मिळते. करणने खूप चांगल्या पद्धतीनं त्यावर आपलं नाव कोरलं आणि सुंदर झेल टिपला आणि कळवा संघाचा पहिला फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज पोचतील. धावसंख्या 1 गडी बाद 1. आपण पाहतोय सन्माननीय सिद्धेश अभंगे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा पर्व दुसरं युवासेना चषक 2024. आज 4 संघ वॉर्डचे खेळले जवळपास, म्हणजे एक संघ ऐरोली सॉरी कोपरी आणि याच परिसरातील तुम्हाला संघ 4 पाहायला मिळाले. आणि पुढचे 4 संघ, एक बाळकुमचा, एक ढोकाळीचा, एक कासरवलीचा आणि एक कळव्याचा. यावेळेस ड्राईव्ह करायचा आहे, तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट नव्हता हा. फक्त हलक्यातने बॉलला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला अयूब, बॉल कॅरी करतो तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. ॲज एक्सपेक्टेड बाय लखन. या षटकात चांगली सुरुवात तो प्रिन्स 11 कासरवली या संघाकडून देतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि वेलरन सांगतायत धावसंख्या झाले 1 गडी बाद 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सूरज. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल होईल पूर्ण. एका सिंगलवरच फलंदाज थांबण्याचा सल्ला एकमेकांना देत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे. त्याचमुळे धावचीचा धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये दोन्ही फलंदाज नाही आहेत. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहे. शेवटचा बॉल असलेल्या पहिल्या षटकातला आणि पहिल्या षटकावर पूर्णपणे नियंत्रण लखनचं आपण पाहतोय.
खूप चांगली बॉलिंग स्किल लखनची. सूरज आणि राज. ऑफ्टमच्या बाहेरचा चकवा देणारा हा बॉल होता. पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉल विसावतोय मोहम्मदच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या यशस्वी षटकाच्या समाप्तीनं लखनने खूप चांगल्या पद्धतीनं आपलं परिवर्तन दाखवलं. धावसंख्या झालेली आहे 3, गडीबाद 1, विश्वास 11 कळवा. 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. नवीन बॉलर लखनच्या मागोमाग आता अयूब येतोय. सूरज पहिल्या क्रमांकावर आलेत आणि पहिल्या क्रमांकावर येत असताना चांगली सुरुवात देण्याची अपेक्षा कॅप्टनला तुमच्याकडून असते. ती अपेक्षांची पूर्तता या षटकामध्ये होईल का पाहूया. सूरज ऑन स्ट्राईक. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे का, तर नाही. मोठा गॅप आहे. गॅप शोधलाय सूरजने. बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मिळतील 4. या षटकाची दमदार सुरुवात. चौकार. 4 धावांनी या षटकाची सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी, आत्मविश्वास कमवण्यासाठी हा स्ट्रोक खूप आवश्यक होता. बॉटमहँडचा खूप चांगला वापर, तितकं एलिव्हेशन नव्हतं पण फोर्स प्रॉपर लागला होता. आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये गॅपचा खूप चांगला शोध फलंदाज सूरजने घेतला आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि धावसंख्या पोहोचवली 7 या आकड्यावर. 7 रन्स. स्टोक साठी जागा बनवली, रूम क्रिएट केला, कव्हरला खेळण्याचा प्रयत्न दाखवला. बॉलचा वेग भन्नाट होता. गुड लाईनला बॉल पीच झालाय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, सर्व काही सुरळीत जात आहे. अयुबच्या वतीनं डॉट बॉल येतोय. प्रिन्स 11 कासावर उडवली या संघासाठी. प्रतिउत्तर मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण एकमेकांसोबत उभे ठाकलेले असतो तर एकमेकांवर आपण लक्ष देऊन पलटवार करण्याची तयारी ठेवतो, तीच पाहायला मिळाली अयुबची. ऑफस्टमच्या बाहेर सरकले आणि त्यानंतर बघा मधोमध उभे राहिले स्टम्पच्या आणि त्याचमुळे यष्टीवेदी चेंडू हाताळला अयुबने आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. सूरजला परतावा लागेल. धक्का बसतोय दुसरा. विश्वास कळवा. नितिकेशचं आणि ते शून्यावर पतलेले आहेत गोल्डन डकवर. नवीन मीटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बघा मित्रांनो, जे जे खेळाडू प्रेक्षक जॉगिंग ट्रॅकवर बसलेले आहेत तो जॉगिंग ट्रॅक रिकामी करायचा आहे, कारण हे एक गार्डन आहे, नागरिकांसाठी खुलं गार्डन आहे आणि त्याचमुळे आता ते जॉगिंग किंवा इव्हनिंग वॉक करण्यासाठी येतील. त्याचमुळे जो जॉगिंग ट्रॅक आहे
त्यावर आपण जर बसलेला असाल तर आपण जॉगिंग ट्रॅक मोकळा करायचा आहे. विनिंग बॉक्ससाठी तो ट्रॅक अवेलेबल करून द्यायचा नागरिकांसाठी. नवीन फलंदाज मध्ये अखिलेश आहेत स्ट्राईक एंडला. यावेळेस बघा बॅटची आउटसाइड एज बॉल गलीमधून प्रवास करतोय. गॅप शोधलाय फलंदाजाने, जातोय थर्ड मॅनला शोधून शतरक्षकांचा पाठला ठिकाणी पूर्ण होते शेवटच्या टप्प्यावर. 2 धावा पूर्ण झाला. तिसरीचा प्रयत्न चालवला जातो. या ठिकाणी बघा बॉलिंग एंडला थ्रो आहे. 2 धावांवर थांबावं लागेल. दरम्यान या 2 धावांची वाढ तर होईल आणि धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. खूप वेळानंतर धावसंख्येला वेग देण्याचं काम फलंदाज अखिलेशने केलेलं आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅकची बॅकलिप खाली घेऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 3 गडी बाद 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम विश्वास कळवा. दोन षटकं आतापर्यंत गोलंदाजांनी आपल्या नावावर ठेवलेली आहेत आणि आता पाहूया तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाईल. खरं तर गोलंदाजीचा तोफखाना आहे. स्वतः ऋत्विक आमच्या सोबत एक्स्ट्रा मेंबर म्हणून ते सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखले जातात. तर लखनला पुन्हा एकदा वापरण्यात येते तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. त्याला जास्त वेळ घेऊ नका. अयुब बघा यानंतर अजून 2 मॅचेस खेळायचे. 2 मॅचेस अजून 4-4 षटकांचे. टू बी व्हेरी फेअर नक्कीच आपल्याला प्रत्येक संघाला जास्त प्राधान्य द्यायचे. चांगलं तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी जास्त षटकं तुम्हाला मिळायला हवीत. आयोजकांचा तोच कल आहे. त्यामुळे सर्व संघांना मी नम्र निवेदन करू इच्छितो की आपण वेळेबद्दल सतर्क करा. लखन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगलं काम त्यांचं राहिलंय आणि पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते. सुरुवात चांगली करून देण्याचा उद्देश प्रत्येक संघाचा असतो आणि गोलंदाजाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर लखनचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय. पण एका बाजूने आता अखिलेश आणि अखिलेशच्या सोबतीनं विराज यांचा खेळ कसा राहतो विश्वास कळवासाठी पाहूया. कारण विश्वास कळवा संघ थोडासा बॅकफुटला जाणवतो या पहिल्या 2 षटकांमध्ये. लखन तयार ओव्हर द विकेटनं हलक्या त्याने ग्लाइड केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला पोहोचतील बॉलवर. एक सिंगल होते कंप्लीट. एका सिंगल धावफलक पोहोचतोय 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा क्रिकेट आहे. आयडियली 50 धावा तर व्हायलाच हव्यात. जेव्हा आपण समोर बिझी संघासोबत खेळतो अशा वेळेला 50 धावा तर व्हायलाच हव्यात आणि त्याच दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये पहिल्या डावाला दुसरा डाव समजून खेळायचं असतं. लखन तयार उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलचा वेग त्या ठिकाणी मोजता आला नाही. फलंदाजाला जातोय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. डॉट बॉल रेशिओ वाढतोय या डावामध्ये ज्याचा फायदा होतोय प्रिन्स 11 कासारवडवली संघाला. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत लखनने. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलाय त्यानंतर डॉट आलाय. 14 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली फक्त 11. यावेळेस स्कूप करायचा अप्रोच तर पाहायला मिळालाय फलंदाजाचा. पण बॉलचा इम्पॅक्ट, बॉलची लाईन, बॉलचा बाउन्स या सर्व गोष्टी लक्षात घेताना तुम्हाला इम्प्रोवायझेस फटके खेळायला संधी मिळते. पण जर तुम्ही फक्त पूर्वनियोजित फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर मग त्यासाठी तुम्हाला खूप मोठा प्रयत्न, खूप मोठा संघर्ष करावा लागेल. जो करताना थोडेसे भांबावलेले आहेत फलंदाज. ड्राईव्ह करायचंय. बॅटची आउटसाइड एज बॉल पोहोचतोय कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षकात इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावफलक पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. बघा कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे नेऊन काही चालणार नाही. तुम्हाला एक्सप्रेस स्पीड द्यावा लागेल धावफलकाला. तरच कुठेतरी निभाव तुमचा लागेल या सामन्यामध्ये. नाहीतर मग फक्त या स्पर्धेत आपण सहभाग घेतलाय असंच कुठेतरी गृहीत आपण धरू शकतो. ड्राईव्ह करायचा आहे. अँगलचा वापर लखन नेहमीच चांगला करताना पाहायला मिळालाय. व्हाईट जॉर्कर पिचिंग प्रॉपर. डॉट बॉल येतोय. मोहम्मद वरेकर लखनच्या षटकामध्ये जास्त बिझी राहतो जे खूप आवश्यक असते. फक्त विकेटवरच निर्भर राहायचं नसते. लखनचा अप्रोच तो नाहीये. लखन जास्तीत जास्त डॉट बॉलवर निर्भर राहिले. त्याचमुळे आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट पिचिंग, परफेक्ट एक्झिक्युशन, परफेक्ट रिझल्ट. बघा पुन्हा एकदा तेच जे मी उल्लेखित करतोय की स्टंप टू स्टंप अटॅक नाही करत.
आपल्याला धावांना रोख लावण्यासाठी जे प्रयत्न करायचे तेच प्रयत्न पाहायला मिळालेत लखनचे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या विश्वास कळवाची झालेली आहे. 3 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम विश्वास कळवा. टेनिस विकेट .in जवळपास टेनिस बॉल विश्वातल्या सर्व नामांकित स्पर्धा कव्हर करण्याचं काम नेहमीच करताना पाहायला मिळालेले आहे. त्याचमुळे आयोजकांचा पहिला विश्वास आपल्या इव्हेंटसाठी टेनिस विकेट .in चा आणि टेनिस विकेट .in ची पूर्ण टीम आपण या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करताना पाहतोय. नवीन गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सडपातळ बांध्याकडे जाऊ नका. त्यांचा टर्न फलंदाजाची डोकेदुखी वाढवत असतो. नितीन एक उत्कृष्ट लेग कटर गोलंदाज उजव्या हाताच्या बॅटरसाठी ओळखले जातात. नॅचरली ते लेफ्ट आर्मर आहेत. पाहूया लेफ्ट आर्मर बॉलर या 4थ्या षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करतोय. एक कंप्लीट टीम आपण म्हणू शकतोय प्रिन्स 11. पण विश्वास कळवा बघा, नावाप्रमाणे तुमचा खेळ सुद्धा असायला हवा आणि नाव कमवलं विश्वास कळवाने, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे विश्वास कळवासाठी. आताच प्रयत्न करायचा आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत लॉंग ऑनला. लखन जाधव बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल मिळेल. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येक षटकावर इकॉनॉमिकल राहणं पसंत केलेलं आहे गोलंदाजांनी. म्हणजे आतापर्यंत 3 गोलंदाज या आपण पाहतोय. नितीन, लखन, अयूब तिघांनी इकॉनॉमिकल राहणं पसंत केलेलं आहे. या षटकाची सुरुवात चांगली राहिली पण फलंदाज आता प्रोडक्टिव्ह ठरतील का. लॉंग वे शफल, फ्लाय स्वीपला प्रोटेक्शन अयूब आहे. बॉल अडवला जाईल. मोहम्मद थोडे चुकले होते पण त्यामागे चांगलं बॅकअप येतोय. हा डॉट बॉल, जसा उल्लेख केलाय की जितके जास्त डॉट बॉल फलंदाजांवर तितकं दडपण वाढतं आणि तेच पाहायला मिळालंय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विराज. शफल झाले विराज. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगच्या बॉलवर पोहोचतील. लॉंग लेग्स पर्यंत प्रवास करतील. तोपर्यंत 2 धावांचा कॉल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावांची गरज पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावाधाव सुरू केलेली आहे. पण धावाधाव करून ऊर्जा घालवायची नसेल तर मोठे फटके येणं बंधनकारक राहणार आहे विश्वास कळवा या संघासाठी. 2च्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत या षटकामध्ये चांगली कामगिरी नितीनची राहिले. लेफ्ट ऑफ द विकेट विराजसाठी. शफल झाले अगेन्स्ट द स्पिन. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगला बाउन्स मिळतो या कॉन्क्रीटच्या विकेटवर नितीनला. कारण टर्न आहे, टर्न विथ बाउन्स आणि त्यानंतर एक अँगल ते मेंटेन करतायत. त्याचमुळे या तिन्ही गोष्टी पक्षात जात आहेत नितीनच्या. पुन्हा एकदा तेच आणि यावेळेस फलंदाजाने थोडी ऍडजस्टमेंट केली. ऑफस्टम्पच्या क्रीज बॉक्सच्या अगदी कोण्यावर बसले. बाईची 1 धाव मिळणार आहे. बघा धावा कशाही मिळू द्यात, धावा येणं आवश्यक आहेत पण धावा मोठ्या गतीनं यायला हव्यात तरच कुठेतरी फायदा होईल विश्वास कळवा या संघाचा. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. बॅट स्विंग ओनली, नथिंग एल्स. पण यावेळेस बॉल खूप जास्त टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलच्या सीमाच्या पलीकडे तो कलेक्ट झाला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 18 जाते. 18 रन्स. फलंदाजांना रोखण्याचं तंत्र आतापर्यंत खूप चांगलं जोपासलंय गोलंदाजाने. आता पुढ्यात ठेवलेला हा बॉल होता पण टप्पा पडल्यानंतर टर्न सुद्धा होतोय आणि तेच टर्नचं तंत्र फलंदाजाला बांधता येत नाही. या 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना विश्वास कळवा संघाची धावसंख्या झाली 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं 1 षटक शिल्लक आहे. पूर्णपणे नियंत्रण, पूर्णपणे कंट्रोल गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचा. तर शेवटच्या षटकासाठी कोण येत आहेत? चपळ असे अष्टपैलू खेळाडू प्रसाद तांडेल तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. आज आपण सुद्धा थोडी फिरकी घेऊया फलंदाजाची, कारण काल फलंदाजी करताना त्यांनी 16 चेंडूंमध्ये 50 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलंय. तर आता त्यांचे काय सुगीचे दिवस सुरू झाले, त्याचमुळे आता ते गोलंदाजी करताना सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं योगदान कसं देतात पाहूया. पण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत विश्वाससाठी आणि या 6 बॉल्स मध्ये 20 धावा तरी आल्याच पाहिजेत तर एक सेकंड इनिंग मध्ये ती फाईट बॅक पाहायला मिळू शकेल. पण आता पाहूया प्रसाद तशी संधी फलंदाजांना देत आहेत का. स्ट्राईक एंडला विराज आहेत. विराज खूप वेळापासून मैदानाच्या आतमध्ये आहेत, अनुभव आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, म्हणजेच वाईट. धावसंख्या जाते 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बॉल. थोडासा हा थंड सामना चाललेला आहे कारण धावा बनत नाहीये या मोकळ्या मैदानामध्ये. फुललेनचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय मिडॉनला, क्रॉस करतोय मिडॉन, शतक लॉंग ऑन मधून, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय पण तो प्रयत्न पडेल कमी. एक सिंगल मेल आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. देऊया संधी डीजे बोरला. नवीन मॅटर विश्वास कळवाकडून पोचतायत. मोनिश पोचतील. नॉन स्ट्राईक एंडला मोनिश असतील, स्ट्राईक एंडला विराज असतील. धावसंख्या झाले 20. 20 रन्स, 4 विकेट डाऊन. यावेळेस बघा पुन्हा एकदा लोअर बॅकलिपने हा स्ट्रोक खेळलेला आहे लॉंग ऑफला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि स्ट्रगल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. चूक झाली आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजांनी उचलला. एका धावेच्या बदल्यात 2 धावा मिळालेल्या आहेत विश्वासला. धावसंख्या पोहोचते आहेत 22. विश्वास 11 कळवा, 22 रन्स ऑन बोर्ड. मोनिश नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो विराज यांना. विराज शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतायत. यावेळेस बघा क्रॉस बेटेड स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक नाहीये आणि मोक्याच्या क्षणाला हा स्ट्रोक येतोय. पॅरलल स्ट्रोक आहे. पाहूया मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आत. पंच त्या ठिकाणी शहानिशा करतायत की मैदानाच्या आतमध्ये टप्पा घेऊन बॉल बाहेर गेलाय की थेट मैदानाच्या पार. तर हा आहे 1 2 3 4 5 6 पॅरलल स्ट्रोक, सिक्सर. धावसंख्या 26 झाले, 26 रन्स. आणि विराज का स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये 6 धावांच्या वतीनं देतोय की त्याची उपलब्धी या संघामध्ये का आहे. आणि आता लगेच थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाची अपेक्षा होती, तो बदल होतोय. अयुब स्वतः मागे जातोय आता लॉंग लेगला. प्रसाद तयार, अराउंड विकेट. हो एक्स्ट्रा कव्हरला क्लासिक इनसाइड आउट स्ट्रोक. बॉल पोहोचतोय कव्हरच्या सीमारेषेच्या पार. मिळतील या 4 चौकार.
युवा सेना चषक 2024 युवा सेना कार्यकारिणी सदस्य सन्माननीय सिद्धीजी अभंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला क्रिकेटचा हा महाआविष्कार युवा सेना चषक 2024 कोपरीतील डॉक्टर APJ अब्दुल कलाम चे गार्डन आहे, त्यामध्ये जे मैदान आहे त्या मैदानात या स्पर्धा होताना आपण पाहतोय. आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये अनेक विभागातील नागरिक संध्याकाळचं इव्हिनिंग वॉक म्हणा फिरण्यासाठी येतात. वयोवृद्ध लोक विसाव्यासाठी येतात, लहान मुलं खेळण्यासाठी येतात. जो वॉकिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक आहे तिथे आमचे काही रसिक खुर्च्या टाकून आरामात अस्तव्यस्त बसलेत. त्यांना विनंती आपण तिथून उठा, कारण का आता हे गार्डन आहे, शोभा आहे ती तुम्ही ठेवायची आहे. आयुब आणि प्रसाद तांडेली आघाडीची जोडी कासारवडली स्पोर्ट्स क्लब प्रिन्स 11 गेल्या वर्षीचा गतविजेता संघ लढत देतो विश्वास कळवा. नाशिकर बॅट्समॅन आपण कॅप उलटी घातली आहे. थँक्यू. टार्गेट आहे ते 37 30 चेंडू 37 धावा. आयुब सारखा अष्टपैलू खेळाडू कासरवली संघाचा आयुब आणि प्रसाद ही जोडी. आयुब स्ट्राईक एंडला, गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू घेऊन चांगला चेंडू पहिला उजवेटीच्या बाहेर, अजून थोडा टप्पा पडल्यावर बाहेर निघतोय, कट होतोय. आयुब ऑन द राईस खेळताना चुकतोय, संपर्क होत नाही बॅट अँड बॉलचा, बीट होतोय. 37 धावा. गेल्या वर्षी चॅम्पियनला साथ ठेवायची आपली. प्रिन्स 11 कासाडोरीला. आयुब ऑन स्ट्राईक. हा रिव्हर्स कनेक्शन चांगलं आहे, संपर्क चांगला आहे, स्विच हिट आणि क्लासिकली षटकार. थँक्यू डीजे. स्विच हिट आणि स्वीट हिट, स्वीट टायमिंग, स्वीट इम्पॅक्ट, स्वीट इफेक्ट. आयुबच्या आठवण येतोय. पहिला उलटा पुलटा षटकार हे तर लिहिल्या खेळतात. हा तर आवाक्यातच होता, पहिले तयारीत होता, जज केलं. बॉडी पोझिशन चांगली, पोझिशन चांगली, टायमिंगही चांगलं आणि उत्तरही चांगलं. षटकार. दरम्यान कुणालचा पुढील चेंडू उजवटीच्या बाहेर, अजून बाहेर निघतोय. पंचांचे दोन्ही हात बाहेर येत आहेत, इशारा येतोय होय हा चेंडू आहे वाईड. अतिरिक्त धावसंख्येचं खातं उघडलं गेलं. धावसंख्या 7, बिनबाद 7, 2 चेंडू 7 धावा. दरम्यान कुणाल ताते 12 पावलांचं प्रायडर नो ओव्हर विकेट मारा करतोय. यावेळी पण रिव्हर्स कनेक्शन चांगले, जाऊन चेंडू घेऊन या कारण हा जमीन लागत आहे. हा जाईल सीमारेखा पार. येतोय दुसरा खणखणीत चौकार. मान्यवरांचं आगमन व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. सन्माननीय सिद्धीजी अभंगे युवा सेना कार्यकारिणी सदस्य यांच्या विनंतीला मान देऊन आज अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर व्यासपीठावर आपण त्यांची उपस्थिती पाहतोय. दरम्यान षटकार चौकारानंतर आता धावसंख्या आता फार वेगात पुढे चालली आहे. धावसंख्या दर्शवतोय
11 धावा. सिद्धेश अभंगे एक सामाजिक जाणीव जपणूक ठेवणारे व्यक्तिमत्व. दरम्यान गोलंदाज कुणाल कॉमेडी बॉक्सिंग कडनं यावेळी हवेत उडवलाय. हा झेल निश्चित आहे आणि टिपलाही गेलाय. पहिला धक्का संघ कोणाला आयुबची खेळी इथे संपते आणि वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समॅन करण पाटील अनुभवी फलंदाज मान्यवरांचं आगमन झालंय व्यासपीठावर. MS12 हा जो फोटो मीडिया आहे पुण्याहून आलेत खास सर्व फोटोशूट घेणारे हे नामवंत कलाकार व्यासपीठाची शोभा तेही वाढवत आहेत. दरम्यान लेफ्ट हँडर बॅटर ऑन स्ट्राईक करण यावेळी हलक्या हाताने चेंडूला ढकललं शरीरापासून दूर. ऑफ साईडला पॉइंट रिजन मध्ये एक धाव निश्चित मिळते. आपलं खातं उघडलंय फलंदाजांनी आल्या आल्या पण आयुब बाजून तबूत परतल्यावर आता 34 धावांचं लक्ष कसं पार करते ते पाहणं महत्वाचं आहे. धावसंख्या 12 एक गडी बाद 12. पहिले षटक मार्गस्थ कुणाल. लास्ट बॉल शेवटचा चेंडू घेऊन यावेळी हाही मिसिट आहे पण अप्रतिम टिपला गेलाय. विकेट नंबर 2 डाऊन. फुटमॅन साहेब प्रकाशजी कोटावळे साहेब त्याचबरोबर भाऊ पाटील या मान्यवरांचं आगमन व्यासपीठाची शोभा वाढवत आहे. सिद्धेश अभंगे साहेब या स्पर्धेचे आयोजक यांचे जवळचे स्नेही मित्र आज व्यासपीठावर आहेत. कार्यक्रमाची आणि आमची व्यासपीठाची शोभा वाढवताना आपण बघताय. सामना रंगतोय. ठाणे शहरातील दिग्गज संघ लढतायत. युवा महोत्सव सुरू आहे. क्रिकेटचा उत्सव आणि हा नो आहे का बघूया पहिले. हो पंचांनी दिलाय कारण हा अति उंचीवर बीमरच्या कॅटेगरीमध्ये असलेला चेंडू नोनी सुरुवात केली आणि त्याच्यावर आता उघडा डोळे पहा नीट. या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू बॅट्समॅनला ब्लँक चेक मिळाला सही केलेला. येस फ्री हिट. पंचांचा इशारा येतोय. आता बॅट्समॅनला फलंदाजांना करणला त्याच्या धावा भरायच्या आहेत ब्लँक चेक मध्ये. दरम्यान गोलंदाज थोडा विसरलाय कारण की करण हा टेक्निकली चांगला खेळाडू आहे. तंत्रशुद्धपणा त्याच्याकडे या संघामध्ये पाहिलं तर
वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन आहे, त्यामुळे त्याच्याकडे तंत्रशुद्धपणा फार चांगला आहे. कुठल्या खराब चेंडूची दयामाया दाखवणार नाही तो. हा चांगला चेंडू मधल्या स्टीवर ठीक बॅटवर येत नाहीये. धाव 1 मिळते. दरम्यान सामना अजूनही ओपन आहे. विश्वास 11 संघ कळवा एकाच नावावर 50 वर्ष खेळणारा संघ हा. विश्वासाने आपलं नाव ठेवलं, विश्वासाने ते नाव जपलं, एकत्र आले. एकाच नावावर खेळणारा संघ विश्वास 11 कळवा. दरम्यान विश्वासला जिंकायचं असेल या संघाला तर विश्वासानेच पुढे जावं लागेल. हा चांगला फटका डाऊन द ग्राउंड. हा धावचीचा संभव. ओ अपील केलं गेलंय पण तुमचा हात लागला. पहिले उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. त्या महाभारतामध्ये अर्जुनाने पाण्यामध्ये पाहून माशाला तीर मारला होता, डोळा फोडला होता त्याचा. इथे कलियुगामध्ये 3 स्टंप उघडे पण काही नेम लागत नाही इथल्या अर्जुनाचा. हाच तर फरक आहे. हा रनआउट पाहिजे. हा धावचीत हवा होता पण दुर्दैव म्हणावं लागेल. दरम्यान गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. हा चांगला खेचलाय हवेमध्ये. डीप लॉंग ऑफला खेळतो आहे आणि हा इथेही मिस फिल्डिंगचा मिळणार तुम्हाला मौका, कारण येतोय चौका. 4 धावा. थँक्यू. एक संधी दिली, एक चान्स दिला, फिर चान्स पे तो डान्स करना है. बरोबर त्यांनी चौकार खेचला. परत एकदा गोलंदाज आपल्या मार्गावर. हार्यो अपील केलं आणि बाद फलंदाज धाव पायचीत. मधल्या ईश्वरच्या चेंडूला पॅनल स्वीप करण्याच्या प्रयत्नात मधल्या स्टंपवर सापडला. पंचांनी अपील उचलून धरलं, बोट हवेत गेलं. गो बॅक टू द डगआउट इशारा आला. बॅट्समन आउट, बॅक टू डगआउट. मेरी क्रिकेटमध्ये हेच असतं, एक तुझंच एक माझं. पण एक चौकार मिळाला, परत विकेट गेली, एक रनआउट सुटला, चौकार आला, संधी होती. संयम से साथ आगे बढ़ो, जीत आपकी कदम चुमेगी. आता 37 34 धावा करायच्या होत्या. 37 रन करने थे, आसान था. 30 गेंदों में 37 रन लक्ष्य, लेकिन 3 विकेट गए. टॉप ऑर्डर बैट्समैन वापस चले गए डगआउट में पेवलिन के. और अब मध्य क्रम के बल्लेबाज आएंगे. लंबी बल्लेबाजी की गहराई है. दरमियान गेंदबाज इस बीच अपने बॉलिंग मार्ग पर निकलते हुए, राइट आर्म उर्दू विकेट आते हुए इस बार अच्छा निकाला है गेंद को. बल्ले की जड़ से खेला हुआ स्ट्रोक कवर क्षेत्र में 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे. 1 रन के साथ ये स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन, जबकि लक्ष्य टारगेट है 37 रनों का. 19 रन, 19 ऑन द बोर्ड. काफी बढ़िया आखिरी गेंद शायद इस ओवर की करेक्ट आखिरी गेंद ही होगी. गेंदबाज अलग ही, इनकी एक्शन बहुत अलग है. कभी यहां से निकलते हैं, देखिए अलग अलग ढंग से दौड़ रहे हैं. ये बड़ा शॉट खेलना चाहा, अपील हुई, लेकिन अपील में आत्मविश्वास की कमी थी, उत्साह ज्यादा था. डॉट के रूप में गेंद परिवर्तित हुई और ओवर की भी समाप्ति हुई. 2 ओवर के समाप्ति के बाद 19 रन 3 विकेट के नुकसान पर अब मैच का इक्वेशन. आपण वळूया व्यासपीठाकडे. मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करत आहोत. सन्माननीय आयोजक सिद्धेजी अवंगे साहेब यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत. प्रकाशजी कोटवले साहेब यांची उपस्थिती आज आम्हाला प्रार्थनीय आहे. आमच्या विनंतीला मान देऊन मान्यवरांनी आज या व्यासपीठावर आपली उपस्थिती दर्शवली.
या सर्व स्पर्धेचे आयोजक युवा सेना कार्यकारिणी सदस्य युवा विश्वास युवा ललकार सध्याजी अभंगे साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत. त्याचबरोबर विजय पेरियार साहेब एक तरुण नेतृत्व त्यांचंही मी या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करत आहोत. सन्माननीय आयोजक सिद्धेजी अभंगे साहेब यांच्या हस्ते मायेची प्रेमाची शाल आणि आमची या क्षणाची गोड आठवण म्हणून हे स्मृतिचिन्ह त्यांना आम्ही इथे प्रदान करत आहोत. आणि सदा हसरा चेहरा क्लिफर्ड पुटमॅन यांना ओळखत नाही असं ठाणे शहरात कोणच नाही. आपले वाढदिवस असो चांगले उपक्रम बरोबर सामाजिक स्तरावर पार पाडणारं एक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. हसरा चेहरा नेहमी मनात बसतो आणि आपण मनातच आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत माननीय सिद्धेजी अभंगे साहेब यांच्या शुभ हस्ते. भाऊ पाटील दमदार व्यक्तिमत्व त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय भाऊ पाटील साहेब यांचं स्वागत स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सिद्धेजी अभंगे साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण व्यासपीठावर पाहत आहोत. अतिथी देवो भव, आपण आलात या स्पर्धेचा घटक झालात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे यांना यांची उपस्थिती आम्हास लाभली आहे. मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात. आयोजक सिद्धेजी अभंगे साहेब यांच्या शुभ हस्ते. फार चांगलं नियोजन आयोजन MS12 फोटो मीडिया पुण्याहून आलाय. या सर्व शूटआउट वेगळे फोटोशूट राहुलभाई यांची उपस्थिती मान्यवरांची उपस्थिती त्यामध्ये राहुलभाई यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होताना आपण पाहत आहोत. माननीय आयोजक सिद्धेजी अभंगे साहेब यांच्या हस्ते सामना मैदानात रंगतोय. व्यासपीठ खुललंय. मान्यवरांनी सोनूभाई यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. ज्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहात. सोनूभाई थँक्यू व्हेरी मच. दीपक यादव साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. जॉर्ज भाई यांचं स्वागत होताना आपण पाहत आहोत. भरत चव्हाण साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी. प्रभू त्रिभुवन यांचं स्वागत. सर्व मान्यवरांची इथे आपण स्वागत आणि सत्कार होताना पाहत आहात. रोहित सेठ यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे. बघत आहोत.
विश्वासाने लढतोय. प्रिन्स 11 कासवडोली आपल्या डोक्यावर गतविजेता पदाचा जो मुकुट आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान हा चेंडू हा पुढे हवेत उडवलाय. जेल होईल का? अवघड, पण एवढा अवघड नव्हता, पण स्वतःला बॅलन्स करू शकला नाही. ऑकवर्ड पोझिशन मध्ये स्वतःला उभं केलं, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. षटक पूर्ण होतंय. आता 12 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. 12-13 का मैच? क्या 12 क्या 13? क्या 13 क्या मेरा? सब कुछ है वो नीली छतरी में बैठने वाले का. ये अगर एक कैच पकड़ ली होती तो यह हैट्रिक मुकम्मल होती. जर ही कॅच पकडली असती तर पहिली हॅट्रिक झाली असती. मान्यवर बसलेत, मोठं प्राइज तुम्हाला मिळालं असतं. हॅट्रिक करणं साधी सोपी गोष्ट नाही. आयुष्यामध्ये 50 धावा करणं, सेंचुरी लगावणं, हॅट्रिक करणं ही चांगली गोष्ट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपणही काही करू शकतो. विश्वास, बॅट आणि बॉल विदाउट पॅड चा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. सामान्य माणसांचा खेळ म्हणजे टेनिस क्रिकेट. या सामान्य माणसांच्या खेळाला असामान्य धर्तीवर आणण्याचे काम अशा स्पर्धा करतात. त्यामध्ये युवासेना चषक महत्वाची स्पर्धा. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यातून युवासेना चषक सन्माननीय युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेजी अभंगे यांनी या स्पर्धेचं आयोजन युवकांसाठी. इस बार ये गेंद 12 गेंदों में चाहिए 13 रन. अभी भी मैच बराबर है. पिक्चर अभी भी बाकी है दोस्तों. क्रिकेट का ये खेल है, हम सबको एक धागे में जोड़ने वाला खेल. भारत देश का दूसरा धर्म अगर कहा जाए तो क्रिकेट ही तो है. इस बीच गेंद ये लेग स्टंप के ज्यादा बाहर. अंपायर पलटेंगे जरूर, 2 बाहें फैलाएंगे जरूर. इशारा आता हुआ वाइड का. आप ज्यादा समय नहीं ले सकते भाई बातचीत में, लेकिन समझाना तो आपका काम, समझना न समझना ये गेंदबाज का काम. विकेट कीपर ने आके उनके कान में कुछ ऐसी बातें कही जो यहां तक सुनने नहीं दी, लेकिन कुछ कहा जरूर है. इस बीच गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके लेग साइड में वहां पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन ठीक से नहीं रोक पाएंगे. जब तक रोक पाते गेंद चली गई सीमारे का पार और मिलेंगे. थैंक यू डीजे. अब विकेट, क्योंकि उन्होंने क्या कहा था उसके विपरीत ही काम हुआ. बल्लेबाज उनसे चतुर निकले, ऑफ स्टंप के बाहर जाके खाली क्षेत्र को ढूंढा और उस क्षेत्र में गेंद को डाल दिया. फील्डर भी उतने चुस्त दुरुस्त नहीं थे, मुस्तैद नहीं थे. ताबड़तोब उनकी बदली की गई. डायरेक्ट गढ़चिरौली ट्रांसफर. कहां थे, कहां भेज दिया. छोटी गलती को एक्सक्यूज नहीं मिलता है यहां पर. रात को जो सपना आपको सोने नहीं देगा, ये सपना आपको देखना चाहिए. बड़ा मैच है, 1 लाख का प्राइज है, यूं नहीं मिलता कोई लखपति. उसके लिए तो पसीना तो बहाना होगा. ये अच्छा शॉट है, हल्के हाथों से खेला, 1 रन जल्दी लिया, दूसरे रन की चाहत दिल में है और आसानी के साथ 2 रन मुकम्मल किए. पहला रन तेजी से दौड़ा था, इसके लिए दूसरा रन लेने में कोई दिक्कत नहीं हुई. और उसी खिलाड़ी को देखकर गेंद जा रही है क्या? नहीं, ढूंढते ढूंढते कभी कभी गेंद आती है पीछे. इसको कहते हैं शनि पीछे लगना. चलिए वो बात अलग, ये बात अलग. 6 रन चाहिए, गेंदें काफी बाकी बची है. गए 2023 की चैंपियन टीम है जो बल्लेबाजी कर रही है, प्रिंस 11 कासरवडौली. आप अगर घोड़बंदर रोड पर जाओगे तो कासरवडौली का जो पूरा एरिया है, उस एरिया से सभी लोगों को इकट्ठा करके जो टीम बनी है वो टीम है प्रिंस 11 कासरवडौली. इस बार ऑफ स्टंप के बाहर जाके लेग साइड में खेलने की कोशिश. विकेट कीपर से गलती, डायरेक्ट हिट लगी, लेकिन बल्ला ड्रैग करते दौड़ रहे थे, इसके लिए आसानी के साथ अपने क्रीज में पहुंचे. 1 रन जोखिम भरा, लेकिन सुरक्षित रूप में पूरा किया. अब 5 रन दूर है. देखिए हवा का बिल्कुल झोंका नहीं आ रहा है. हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद नहीं निकलेगी. अभी शाम का वक्त होने वाला है.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इनके नाम पर यह गार्डन है। अब काफी लोग यहां पर इवनिंग वॉक के लिए आए हैं, वो भी रुक के मैच को देख रहे हैं। चलते कदम को रुकना पड़ा क्योंकि मैच बहुत बढ़िया है। इसी का नाम तो क्रिकेट है। अब बल्लेबाज बड़े शॉट के लिए जाएंगे कि सिंगल डबल के साथ आगे बढ़ेंगे, ये देखना होगा। इस बार लेग साइड में हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया काला को द्वारे। एक रन, दूसरा रन, देखिए थोड़ी देर के लिए गेंद को क्या पकड़ा, एक रन को 2 रन में तब्दील किया। भाई ये क्रिकेट है, आपके आंखों से सुरमा भी चुरा लेंगे ये लोग, इतने चतुर होते हैं ये लोग। 2 रन यहां पर आसानी के साथ लिया। अब 3 रन की दूरी इस मैच को जीतकर दूसरे राउंड में पहुंचने के लिए रिवर्स खेलना चाहता। रिवर्स, ये शॉट ही अलग है, लगा तो तीर, नहीं तो आप बनेंगे कंफर्म फकीर। ये शॉट, ये गरज नहीं थी, सीधे उंगली से घी निकले तो उंगली टेढ़ी क्यों करें? 3 ही रन तो चाहिए आपको, विकेट हाथ में है आपके। इस बार ये शॉट आपके पास है तो फिर किसका आप राह देख रहे थे? 4 रन के साथ जीत की मोहर ठोकी और आसानी के साथ मैच को अपने काबू में किया। और कांग्रेचुलेशन, अभिनंदन टीम प्रिंस 11 कासरडोली, गत विजेती टीम, गत चैंपियन टीम। अब दूसरे राउंड में सामना करेगी टीम गांवदेवी स्पोर्ट्स बालकुम से। और टॉस की प्रक्रिया हम तुरंत पूरा करेंगे और मान्यवरों को कहूंगा आप यहीं बैठे, क्योंकि आपके हाथों से मैन ऑफ द मैच का पुरस्कार भी प्रदान किया जाएगा और आपके हाथों से नए मैच का टॉस भी किया जाएगा। दोनों टीम कैप्टन गांवदेवी स्पोर्ट्स और प्रिंस 11 कासरडोली तुरंत स्टेज पर आइए। मान्यवरों के शुभ हस्तों से इस मैच का टॉस होने वाला है और इस मैच का मैन ऑफ द मैच की तरफ चलते हैं। अब इस मैच का मैन ऑफ द मैच वन एंड ओनली कैप्टन अयूब। कांग्रेचुलेशन अयूब, आइए अयूब।